एव्हरीथिंग दॅट हॅज अ बिगिनिंग हॅज ॲन एंड. ज्याला सुरुवात असते त्याचा अंतही निश्चित असतो. एकीकडे हजारो मशीनचे सैन्य मानवाच्या शेवटच्या शहरावर चालून आलंय, तर दुसरीकडे एक व्हायरस खुद्द मशीनसाठीच काळ बनलाय. आता जगाला वाचवण्यासाठी निओकडे कोणता मार्ग उरलाय? आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात मॅट्रिक्स ट्रिलॉजीच्या शेवटच्या भागाची थरारक गोष्ट. याच्या आधीचे भाग पाहण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा. आधीच्या भागात निओ कोमात गेला होता. तो रिअल वर्ल्डमध्ये बेशुद्ध आहे, पण त्याच्या मेंदूची रीडिंग अशी आहे जसं की तो अजूनही मॅट्रिक्समध्येच अडकलेला आहे. त्याला शोधण्याचा प्रयत्न करतात, पण तो नाही मिळत. निओच्या बाजूलाच बेन नावाचा माणूस झोपलेला आहे. हा तोच माणूस आहे ज्याच्या आत एजंट स्मिथ लपलेला आहे. नंतर मॅट्रिक्समधून मॉर्फियसला सेराफ नावाच्या प्रोग्रामचा फोन येतो. तो त्याला बोलतो की ओरॅकलने त्याला भेटायला बोलवले आहे. तेव्हा मॉर्फियस ट्रिनिटीला घेऊन ओरॅकलकडे निघतो. दुसरीकडे निओ एका रेल्वे स्टेशनवर झोपलेला दिसतो. त्याला सती नावाची भारतीय मुलगी जागा करते. ती बोलते की ती आणि तिचे आई वडील ट्रेनमधून मॅट्रिक्समध्ये जाणार आहेत. सतीचे वडील, ज्यांचं नाव रामचंद्र आहे, तो निओला सांगतो की ही जागा मॅट्रिक्स आणि रिअल वर्ल्ड यांच्या मधली आहे. आम्ही मॅट्रिक्समधले प्रोग्राम आहोत, पण आता आमचं काही काम नाही. तेव्हा आम्हाला डिलीट करण्याचे आदेश दिलेले आहेत. पण मेरोविंजियनशी केलेल्या डीलमुळे सती डिलीट होण्यापासून वाचणार होती. दुसरीकडे मॉर्फियस आणि ट्रिनिटी ओरॅकलकडे जातात. ओरॅकलचे बदललेले रूप पाहून त्यांना थोडे वेगळे वाटते, पण ओरॅकल सांगते निओची मदत करत असल्यामुळे तिला आपले रूप बदलावे लागले आहे. तुम्ही जाऊन ट्रेनमॅनशी भेटा. आणि मग सेराफसोबत ट्रिनिटी आणि मॉर्फियस ट्रेनमॅन जवळ जातात. पण ट्रेनमॅन त्यांना पाहताच त्यांच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात करतो आणि पळू लागतो. सतीला ट्रेनचा आवाज ऐकू येतो. तिचे आई वडील बॅग उचलतात. त्या ट्रेनमधून ट्रेनमॅन बाहेर येतो. तो त्यांना आत बोलावतो, पण निओला तिथेच थांबवतो. त्याला बोलतो की ही त्याची दुनिया आहे, आणि ट्रेनमॅन निओला भिंतीवर ढकलून देतो. या भिकारी बेवड्यामध्ये पॉवर तर खूप असते. ट्रेन तिथून निघून जाते. निओ ट्रॅकवरून ट्रेनचा पाठलाग करतो, पण परत तिथेच येत असतो. म्हणजेच निओ बुरी तरह फसलेला आहे. तर सेराफ, ट्रिनिटी आणि मॉर्फियस एका क्लबमध्ये जबरीने घुसतात आणि लिफ्टमध्ये गप्पा मारतात की आता काय करायचं, किती गार्ड भेटतील. तेवढ्यातच लिफ्टचा दरवाजा उघडतो आणि समोर दिसेल त्याच्यावर ही तिघजण अंदाधून गोळ्या चालवायला सुरुवात करतात. त्यातली काही माणसं मरतात, पण काही माकडासारखे उलटे छताला पाय टेकून या तिघांवर गोळ्या झाडू लागतात, पण उलटेच शांत होतात. त्या सगळ्या गार्ड्सला मारून सेराफ, ट्रिनिटी, मॉर्फियस हे तिघेजण मेरोविंजियन जवळ येतात. त्यांच्या वाईफ आणि ट्रेनमॅन हे आपण त्याच्यात बसलेला असतो. हा मुळातच एक नालायक प्रोग्राम असल्याने तसाच वागतो. हा मेरोविंजियन बोलतो की मला माहीत आहे निओला परत रिअल वर्ल्डमध्ये तुम्हाला आणायचे आहे. त्यासाठी मला ओरॅकलचा एक डोळा आणून द्या, कारण त्याला ओरॅकलचा सॉर्स कोड हवाय त्याला. तो मिळवून तो अधिक शक्तिशाली होईल. पण ट्रिनिटीची अजून सटकते. ती सरळ त्याच्या डोक्यावर गन ठेवते आणि बोलते की जर निओ नाही भेटला तर ती मेरोविंजियनला ठार करेल. त्यावर त्याची पॅन्ट ओली होते आणि तो ट्रेनमॅनला बोलतो की निओला परत कर ह्यांना. काही वेळाने निओजवळ एक ट्रेन येते. त्यातून ट्रिनिटी उतरते आणि निओला जाऊन मिठी मारते. मग निओ ओरॅकलला भेटायला जातो. ओरॅकलला विचारतो की तुला सगळं माहीत असताना मला का नाही सांगितलंस की मी कोणी तर वन नाही तर प्रोग्रामचा ग्लिच आहे. ओरॅकल बोलते की त्यासाठी तू तेव्हा तयार नाही होतास. आता रिअल वर्ल्डमध्ये बेनला, म्हणजे त्यात असलेल्या एजंट स्मिथला जाग येते आणि निओलाही ट्रिनिटी कॉम्प्युटरशी डिस्कनेक्ट करते. शिपचा कमांडर बेनशी विचारपूस करण्यासाठी जातो, तर मॅट्रिक्समध्ये एजंट स्मिथ नावाची ही पनवती थैमान घालत आहे. एजंट स्मिथ आपल्या खूप साऱ्या क्लोनने सती, सेराफ आणि ओरॅकल यांच्यातही आपला काळापूळ सोडून त्यांनाही आपला क्लोन बनवतो. जायन शहरातील लोक आता युद्धाच्या तयारीला लागलेले आहेत, कारण मशीन आता लवकरच हल्ला करणार आहेत. पुढे दिसते की मॉर्फियस, ट्रिनिटी, कमांडर आणि सर्व रेजिस्टंटचे लोक प्लॅनिंग करत असतात. तेव्हा तिथे निओ येतो. तो त्यांच्याकडे एक शिप मागतो, ज्यातून तो मशीनच्या शहरांकडे जाऊ शकेल. पण कमांडर त्याला नकार देतो. त्यावर निओ बी त्याला आपली शिप द्यायला तयार होते, कारण त्या सर्वांना निओवर विश्वास आहे. दुसरीकडे बेनला मॅगी नावाची मुलगी झोपेचं इंजेक्शन द्यायला जाते, पण तो बोलतो की मला त्याची गरज नाही आहे. कदाचित मीच माझ्या साथीदारांना मारलं असेल, आणि तिला तो मारून टाकतो आणि निओ ट्रिनिटीच्या शिपमध्ये लपून बसतो. ते जसे शिप स्टार्ट करतात
ते आपोआप बंद होतं. तेव्हा ट्रिनिटी चेक करायला जाते. तेव्हा बेन तिच्यावर हल्ला करतो. ती कसं तरी त्याला चकमा देते, पण बेन तिला पकडतो. निओ गन घेऊन जातो तेव्हा बेनने ट्रिनिटीच्या मानेवर चाकू ठेवलेला असतो. निओ गन खाली ठेवतो तेव्हा बेन ट्रिनिटीला खाली टाकून देतो आणि निओवर हल्ला करतो. त्यात खूप ताकद असते. निओ त्याला पकडतो, पण इलेक्ट्रिक केबल निओच्या डोळ्यांना लावून तो निओला आंधळा करतो. पण आता होतं उलटं. आता निओ एजंट स्मिथला स्पष्ट पाहू शकतो. निओ त्याचा हल्ला रोखून धरतो आणि रॉडने त्याचे डोके फोडतो. त्याचबरोबर एजंट स्मिथ मरून जातो आणि त्याच्यासोबत बेनही मरतो. ट्रिनिटी निओची हालत पाहून खूप दुःखी होते आणि दोघे जण मशीनच्या शहराकडे निघतात. जायन शहरावर मशीनचा खतरनाक हल्ला सुरू होतो. त्यात बरेच सोल्जर मारले जातात. दुसरीकडे मॉर्फियस जायन शहराकडे शिप घेऊन येत आहे, परंतु निओ बी ते शिप चालवत आहे आणि शहराचा दरवाजा बंद आहे. ते उघडणे गरजेचे आहे. जायन शहरातील मशीन विरुद्ध मानवाचे अगदी भयंकर युद्ध चालू होते. त्यात कोणतीही दया नाही आहे. बरेच ऑफिसर्स आपल्या प्राणाची आहुती देऊन युद्धाला रंग चढवतात आणि नवे सोल्जर युद्धासाठी पुढे येतात. आता जायन शहराचा दरवाजा खोलण्यासाठी एक नवयुवक रोबोटिक सूट घालून युद्धभूमीत पुढे जातो. त्याच्यावर मशीन हल्ला करतात, पण त्यांना मारून तो शहराचा दरवाजा खोलतो. त्याच क्षणी निओ बी आपली शिप घेऊन सरळ दरवाजा तोडून आतमध्ये घुसते आणि त्यातील EMP स्विच ऑन करून सर्व खतरनाक मशीन्स एकाच वेळी खाली पडून मरू लागतात. निओ आणि ट्रिनिटी पण मशीनच्या शहरामध्ये पोहोचलेले आहेत. तेवढ्यात त्यांच्यावर मशीनींचा हल्ला सुरू होतो. निओ आपल्या पॉवरने त्यांना रोखतो, पण मशीन मोठ्या प्रमाणात येतात. तेव्हा निओ ढगांच्या वरून शिप न्यायला सांगतो. तेव्हा ट्रिनिटी पहिल्यांदाच खऱ्या सूर्याचे दर्शन होते. शिपवर झालेल्या हल्ल्यामुळे शिप अनस्टेबल होते आणि त्यांची क्रॅश लँडिंगच होते. त्यात शेकडो लोखंडी रॉड ट्रिनिटीच्या शहरात घुसतात आणि ती तिथेच मरण पावते. पण जायन शहरावरील लोकांना वाचवण्यासाठी निओ मशीनच्या लीडरकडे जाऊ लागतो. निओ मशीनचा नेता असलेल्या डिओस एक्स मशीना या मोठ्या चेहऱ्यासारख्या यंत्राला भेटतो. निओ त्याला प्रस्ताव देतो, जर मशीन जायनवरील हल्ला थांबवून शांतता प्रस्थापित करत असेल तर तो त्यांच्यासाठी धोका बनलेल्या एजंट स्मिथचा नायनाट करेल. स्मिथ हा एक व्हायरस बनून मॅट्रिक्ससाठी आणि मशीन शहर दोन्हीसाठी घातक असल्याने मशीन निओचा प्रस्ताव स्वीकारतात आणि निओला मॅट्रिक्समध्ये कनेक्ट करतात आणि जायन शहरावर अटॅक करायला आलेले मशीन थांबतात. आता निओ आणि एजंट स्मिथ यांच्यातील युद्ध एका निर्णायक वळणावर येतं. यावेळेस एजंट स्मिथ एक साधा प्रोग्राम न राहता घातक व्हायरसमध्ये बदललेला असतो. निओ आणि स्मिथ यांच्यामध्ये मुसळधार पाऊस आणि विजेच्या कडकडाटात मोठी मारामारी होते, पण निओला जाणीव होते की ताकदीच्या जोरावर तो एजंट स्मिथला हरवू शकत नाही. ओरेकलचे शब्द आठवून निओ स्वतःला स्मिथच्या हवाली करतो आणि त्याला स्वतःची कॉपी करण्याची संधी देतो. स्मिथ आपला कोड निओमध्ये सोडून क्लोन तयार करतो, पण ह्यावेळी निओ मशीन शहराशी जोडलेला असतो. ह्या मशीन निओच्या माध्यमातून स्मिथच्या कोडमध्ये एक डिस्ट्रक्शन कमांड पाठवतात. यामुळे स्मिथचा पूर्णपणे नायनाट होतो आणि मॅट्रिक्समधले लोक पुन्हा मुक्त होतात. त्याबद्दल निओ आपले बलिदान देतो आणि मशीन आपला हल्ला थांबवून शांतता प्रस्थापित करतात. मॅट्रिक्स पुन्हा रिसेट होते. तर मित्रांनो, निओने हे दाखवून दिले की कधीकधी युद्ध जिंकण्यासाठी स्वतःला हरवून घ्यावं लागतं. त्याचं हे बलिदान मानवजात आणि मशीन यांच्यातल्या शांततेचा पाया ठरतं. मॅट्रिक्सच्या जगाबद्दल तुम्हाला काय वाटते? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच रंजक व्हिडिओ मराठीमध्ये ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका सायन्स फिक्शन मूवीमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.